नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर लग्नाच्या पंक्तीमध्ये सगळ्यात जास्त मागितला जाणारा असा हा मठ्ठा आज आपण बनवणार आहोत. या उष्णतेच्या दिवसांमध्ये सर्वांनाच हवाहवासा वाटणारा मठ्ठा म्हणजेच मसाला ताक आज आपण बनवूयात. ताक पिण्याचे फायदे तर आपल्याला माहीतच आहेत. ताकामुळे पचन सुधारतं, भूक लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गरमीच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम ते करतं. चला तर मग आरोग्यदायी, पाचक आणि रुचकर असं मसाला ताक कसं बनवायचं ते आज आपण पाहूयात. तर सगळ्यात आधी इथे ताक बनवण्यासाठी आपल्याला दही घ्यायचं आहे. हे दही घेताना फ्रेश दही घ्यायचं. जास्त आंबट दही वापरलं तर ताक पिल्यानंतर घशाला थोडासा त्रास जाणवतो. त्यामुळे आदल्या दिवशी लावलेलं अगदी फ्रेश दहीच यासाठी वापरायचं. तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. अगदी फ्रेश आहे, कालच लावलेलं होतं हे दही. आणि तुम्ही ते बघू शकता, या दह्यामध्ये तुम्हाला अजिबात साय किंवा गुठळ्या अशा दिसत नाही आहेत. अगदी छान असं दही लागलेलं आहे. आता आपल्याला याचं ताक बनवायचं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करावं लागेल. पण पाणी ॲड करण्यापूर्वी आपल्याला हे दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. पाणी ॲड करण्यापूर्वी दही व्यवस्थित फेटून घेतलं की त्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि ताक अगदी छान एकसमान बनतं. तर अशा प्रकारे एखादा व्हिसल किंवा रवीचा वापर करून तुम्ही हे दही छानसं असं फेटून घ्या. अगदी स्मूथ असं दही बनलं पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता, दही अगदी छान स्मूथ असं फेटलं गेलं आहे. आता या फेटलेल्या दह्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास थंडगार पाणी घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फ देखील टाकू शकता. पण या मठ्ठ्याला माठातल्या थंडगार पाण्याची जी चव येते तशी ती येत नाही. त्यामुळे शक्यतो फ्रीजऐवजी माठातलं थंडगार पाणीच यासाठी तुम्ही वापरा. तर आता हे पाणी दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे आपलं हे ताक बनून तयार आहे. हे ताक जास्त पातळ देखील आपल्याला बनवायचं नाही आहे. तुम्ही 1 वाटी फेटलेल्या दह्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं की अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं ताक इथे तयार होतं. तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करूयात. सगळ्यात आधी इथे मी अर्धा चमचा किसलेलं आलं घेतलेलं आहे. तर आपल्याला हे आलं असंच्या असं घालायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपण लिंबू पिळून घेतो, त्यामधून हे आलं व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आहे. तुम्ही याऐवजी इथे आपल्या गाळणीचा देखील वापर करू शकता. गाळणीमध्ये आलं टाकून चमच्याच्या सहाय्याने प्रेस केलं की त्यातला रस व्यवस्थित पिळून निघतो. तर हे उरलेलं जे आलं आहे ते तुम्ही चहामध्ये वापरू शकता. आलं हे पाचक आहे. त्याचसोबत मठ्ठ्यामध्ये जी खरी चव असते ती या आल्याच्या रसामुळेच असते. त्यामुळे मठ्ठ्यामध्ये आलं आवर्जून वापरा. आल्याचा रस ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि आता यामध्ये आपण पाव चमचा जिऱ्याची पूड टाकूयात. तर इथे मी जिरं छान गरम करून त्याची पावडर बनवून घेतली होती. ती इथे पाव चमचा घ्यायची. तर यामध्ये आपण आल्याचा रस ऑलरेडी वापरलेला आहे आणि आलं हे थोडंसं तिखट असतं. त्यामुळे इथे मिरची घेताना मिरचीचं प्रमाण कमी घ्यायचं. अगदी एक छोटीशी मिरची मी बारीक अशी चिरून घेतलेली होती, ती यामध्ये घातली. तर 7 ते 8 पुदिन्याची पानं अशा प्रकारे मी बारीक चिरून यामध्ये घातलेली आहेत. सोबतच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात. आता यामध्ये चवीपुरतं साधं मीठ टाकायचं आहे. त्याचसोबत आपल्याला यामध्ये काळं मीठ देखील टाकायचं आहे. तर इथे मी या छोट्या चमच्याने अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. त्याचसोबत इथे चवीसाठी मी 1 छोटा चमचाभर साखर घेतलेली आहे. तुम्ही हवं तर यामध्ये पिठी साखर वापरू शकता किंवा खडी साखरेचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. खडी साखर थोडीशी फोडून घ्यायची, त्याची पावडर बनवून घ्यायची आणि मग वापरायची. या साखरेपेक्षा खडी साखरेचे फायदे जास्त आहेत. आता हे सर्व पदार्थ ताकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा प्रकारे हा मठ्ठा थोडासा विसळून घ्यायचा, म्हणजे साखर व्यवस्थित विरघळली जाते आणि छान फेसाळ असा मठ्ठा तयार होतो. तर इथे हा आपला मठ्ठा बनवून तयार आहे. इथे जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे. हवं तर तुम्ही इथे थोडंसं चाखून बघू शकता आणि काही कमी जास्त झालं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. पण इथे सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे. आपली जी नेहमीची घरातली वाटी असते ती 1 वाटी दही घेऊन 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही हे ताक बनवून पहा, मठ्ठा बनवून पहा. 2 ग्लास मठ्ठा इथे हा तयार होतो. तर इथे आपला थंडगार, रुचकर आणि आरोग्यदायी मठ्ठा बनवून तयार झालेला आहे.
पुदिन्याची पानं घालून छानपैकी सर्व करा. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही देखील अशा प्रकारचा मठ्ठा एकदा नक्की बनवून पहा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीजसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.